नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। मित्रांनो, बातमी आहे आजची सर्वात मोठी खुशखबर, आताच्या घडीची मोठी खुशखबर, कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर, दिनांक 29 ऑक्टोबर 2025। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आली समोर। ह्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज मुळे आता कर्मचाऱ्यांचे भविष्य बदलणार आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वपूर्ण आजची ब्रेकिंग न्यूज असून, या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ या आणि जाणून घेणार आहे। ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 8व्या वेतन आयोग बाबत महत्त्वपूर्ण अपडेट। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्या बातमीची वाट आपण चेतक पक्षाप्रमाणे पाहत होतो, ती बातमी अखेर मंजूर झाली आहे। ज्या महत्त्वपूर्ण बातमीची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे आणि या बातमीच्या संदर्भाने लाखो केंद्रीय कर्मचारी व लाखो पेन्शन धारक वाट पाहत होत्या, त्या बातमीवर अखेर केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब झाला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय मंत्रिमंडळ च्या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आज निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे देशातील कर्मचारी आणि पेन्शन धारक अत्यंत आनंदित झाले आहे, कारण 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात अध्यक्ष व इतर सदस्य आणि सचिव यांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे व पेन्शन धारकांचे वेतन निश्चित वाढणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शन धारकांनी सरकारचे आभार मानले आहेत। करिता सर्व कर्मचारी व पेन्शन धारकांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण बातमी। मित्रांनो, आज 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात सदस्य व अध्यक्ष नियुक्तीच्या संदर्भात संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहूया। समिती स्थापनेचा मोठा निर्णय। केंद्रीय मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व कॅबिनेट मंत्री हजर होते। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात समिती स्थापनेचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आता घेण्यात येणार आहे आणि आलेला आहे। सरकारने हा निर्णयासह कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे वेतन आणि वेतन संरचनाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणारा निर्णय बैठकीत घेण्यात आला। यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारकांनी या निर्णयाचा हमखास फायदा होणार आहे। 8व्या वेतन आयोग संदर्भात महत्त्वपूर्ण 8व्या वेतन आयोगाची समिती गठन करण्याचा निर्णय मंजूर झाला आहे आणि त्यानुसार समितीची रचना ठरवण्यात आली। 8व्या वेतन आयोग गठीत करण्यासाठी समितीची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली। 1. श्रीमती रंजना प्रकाश देसाई समितीचे चेअरमन असतील, म्हणजेच अध्यक्ष असतील। भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील औपचारिक न्यायाधीश म्हणून ते काम पाहत होते। आता त्यांची नियुक्ती 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून देण्यात आली। तर 2 नंबरचा सदस्य प्राध्यापक पलुक घोष यांची नियुक्ती 8व्या वेतन आयोगाच्या गठीत समितीत पार्ट टाइम सदस्य म्हणून झाली आहे। 3 क्रमांक श्री पंकज जैन यांची नियुक्ती 8व्या वेतन आयोगाच्या गठीत समितीच्या सदस्यपदी, सचिवपदी
नियुक्ती झाली आहे, म्हणजे हे सेक्रेटरी म्हणून काम पाहतील. सध्या ते कार्यरत सेक्रेटरी म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस कंपनीचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे, सचिव म्हणून काम पाहत आहे. उपरोक्त दर्शवलेल्या समितीस 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात सर्व शिफारसीचा आराखडा तयार करणार आहे आणि समितीचा कार्यकाल या समितीचा पाहूया. 8व्या वेतन आयोग निश्चित करण्यासाठी गठीत समितीचा कार्यकाल 18 महिन्याचा निश्चित केला असून 18 महिन्यात संपूर्ण 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी व संपूर्ण आराखडा, त्याची रूपरेषा, शिफारसयुक्त आराखडा शासनाला म्हणजेच केंद्र सरकारला 18 महिन्यात देण्याचे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. नियुक्त समितीने हमखास देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व 69 लाख पेन्शनधारकांसाठी संपूर्ण विचार करून कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी योग्य अचूक शिफारसी तयार करून सरकारला 18 महिन्यात सादर करतील. समितीने 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात तयार केलेल्या शिफारसीचा आराखडा केंद्र सरकारला सादर करणार आहे. या समितीवर केंद्र सरकार सविस्तर विचार करून योग्य शिफारसी अंमलात आणतील आणि काही त्रुटीयुक्त शिफारसी असल्यास केंद्र सरकार काढून टाकतील आणि कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांच्या हिताच्या दृष्टीने शिफारसीला अत्यंत महत्वाची मान्यता केंद्रीय सरकारकडून दिल्या जाईल आणि त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. या आयोगाच्या शिफारसी सादर केल्यानंतर त्या शिफारसी राज्य सरकार पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणारे निश्चित ठरलेले असते. म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार वेतन संरचना प्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लागू करण्यात येतील. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी त्यांच्या आयोगाचे गठन करून निर्धारित कालावधीत पूर्ण घटक राज्यात त्या घटक राज्याच्या दृष्टिकोनातून शिफारसी लागू होऊन राज्य कर्मचाऱ्यांना आणि राज्य पेन्शनधारकांना वेतन वाढ लाभ किंवा वेतनाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येतील. म्हणजेच देशातील प्रत्येक घटक राज्यात 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊन प्रभावाने देण्यात येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी